आपण भोज येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर याच्या दर्शनासाठी जात आहे। मागं मंदिर शिखर दिसेल आपल्याला। तर चला भोज येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचं दर्शन घेऊ। जय जिनेंद्र। आपण मंदिरात प्रवेश करत आहोत। सुंदर मंदिर आहे, बिलकुल आपल्या इथल्या मंदिर शैलीसारखं बांधलेलं आहे शिखर, पण प्रत्येक शिखरावर जैन मूर्ती आहेत। इथे छान हॉल केलेला आहे, मानस्तंभ, सुंदर मानस्तंभ आणि हे छोटेखानी सुंदर मंदिर। मंदिराचा छान हॉल आहे, पूजा करायला, छोटे फंक्शन करायला। आणि हे मंदिर आणि मानस्तंभ, सुंदर मंदिरात आपण प्रवेश करत आहोत। पार्श्वनाथ स्वामींचं मंदिर आहे। हा पहिला प्री हॉल, शांतीसागर महाराजांचा अंतिम उपदेश इथं लिहिलेला आहे। जुने दगडी खांब आहेत, सभागृह, सभामंडप, अंतराळात पण मूर्ती बसवलेल्या आहेत। सुंदर काचकाम केलेलं आहे। 24 तीर्थंकर, पार्श्वनाथ भगवान, जुन्या मूर्ती आहेत खूप। ही पण जुनी मूर्ती आपण बघू शकता। ही अतिशय जुनी मूर्ती आहे। ही जुनी मूर्ती आपण बघू शकतो। इथं 24ही छान मूर्ती आहेत। आणि पार्श्वनाथ भगवानांची जुनी मूर्ती, या इथं पण जुन्या मूर्ती आहेत। पार्श्वनाथ भगवान की जय। खूपच सुंदर मूर्ती आहे। अंतराळामध्ये या इथं भरपूर मूर्ती आहेत। क्षेत्रपाळ महाराज। आणि असं हे सुंदर मंदिर। बाहेर पद्मावती, धननेंद्र, पद्मावती आणि धननेंद्रांच्या भरपूर मूर्ती आहेत। असं हे सुंदर छोटेखानी मंदिर। इथं मुनी निवास आहे। हा परिसर सुंदर आहे आणि हे पूर्ण मंदिर। दर्शन नंबर 4, हे दर्शन नंबर 4 हॉलवर मंदिर आहे। पंचमेरू, विद्युन्माली, अचल मेरू, सुदर्शन मेरू, विजय मेरू आणि मंदार मेरू। आणि पार्श्वनाथ भगवानांची खूप सुंदर मूर्ती आहे, सहस्त्रपणी पार्श्वनाथ। हे सुंदर मंदिराचं दर्शन, ध्वज फटकतोय। हा मानस्तंभ, दर्शन नंबर 1, दर्शन नंबर 2 माग आहे शिखरात। हे दर्शन नंबर 3 मुख्य मंदिर। दर्शन नंबर 4 आपण आलेलो आहोत, ते सहस्त्रपरी पार्श्वनाथ। खालून वर आल्यानंतर पलीकडे आपण सहस्त्रपणी पार्श्वनाथ बघितले। आता ह्या शिखरामध्ये मूर्ती आहे। हे शिखरामधील मंदिर, दर्शन नंबर 2।